आज आपण बनवणार आहोत डोसा। त्यासाठी तयारी अगोदरपासूनच सुरू करावी लागते। त्यासाठी सकाळी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातलेली होती। 1 किलो तांदळाला पाव किलो उडदाची पांढरी डाळ भिजत घातलेली होती, सफेद डाळ। त्याच्यात भिजतानाच मी तांदळासोबत मेथीचे दाणे टाकलेले होते, मेथी टाकलेली होती। 7 ते 8 तास ते छान भिजल्यानंतर संध्याकाळी त्यांना मिक्सर मधून वाटून घेणार होते। आता मी मिक्सर मध्ये त्यांना वाटण्यास सुरुवात केली। आणि थोडासा गरम भात होता केलेला, तोही थोडा वाटायला घेतला। त्यामुळे पीठ छान आंबते भात टाकल्यामुळे। 2 चमचेच भात टाकला होता। संपूर्ण डाळ आणि तांदूळ मी आता वाटून घेतले। त्यात थोडासा खाण्याचा सोडा टाकला आणि त्यांना छान मिक्स करून ठेवले। रात्रभर पीठ छान आंबले। सकाळी मी त्यामध्ये आता थोडे मीठ वगैरे टाकून घेणार होते। चमचाभर मीठ टाकले। आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकावे आणि मीठ पण मिक्स करून घेतले आहे। तव्यावर आता तेल टाकून आपण डोसा बनवणार आहोत। तवा गरम झाल्यानंतर डोश्याचे पीठ टाकायचे आणि त्याला पसरवून घ्यायचे। मी दोन्हीकडनं त्याला भाजून घेतले। आणि त्यावर बटाट्याची चटणी पसरवून आता आपला हा मसाला डोसा, घरगुती मसाला डोसा तयार झाला आहे। त्याला आपण शेंगदाण्याची चटणी आणि सॉस सोबत खाण्यास देऊ शकतो। तुम्ही करून बघा असा डोसा। घरगुती डोसा छानच आहे, नक्की करून बघा। तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।